की राज्यामध्ये काही महिन्यापूर्वी जो नैसर्गिक आपत्ती ज्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली त्याबाबतचा सविस्तर अहवाल आम्ही राज्य सरकारच्या वतीनं 27 नोव्हेंबरला पाठवला। दुसरा अहवाल 1 डिसेंबर रोजी पाठवला आणि ह्या अहवालामध्ये केंद्र शासनाला तो सादर केलाय। नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारने पण 8 अधिकाऱ्यांचं पथक 3 ते 5 नोव्हेंबरच्या दरम्यान राज्यात पाहणीसाठी पाठवलेलं होतं। या पथकाने राज्यातील साधारण 4 जिल्हे त्यांनी बघितले, एक धाराशिव, दुसरा सोलापूर, तिसरा अहिल्यानगर, चौथा बीड आणि केंद्र सरकारकडे आपण मदतीच्या करता मागणी पण जवळपास 29,781 कोटी रुपयाची अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी केलेली आहे। एक गोष्ट खरी आहे, सभागृहामध्ये काही सन्माननीय लोकसभा सदस्यांनी मुद्दा उपस्थित करत असताना त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं, परंतु माझ्याकडे रेकॉर्ड आहे कुठल्या कुठल्या तारखेला कुठले आमचे पत्र त्या ठिकाणी गेली। आणि नुसतं इथंच नाही तर अध्यक्ष महोदय पंतप्रधान ज्यावेळेस यावेळेस 2 का 3 वेळेला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते आणि गृहमंत्री अमित शाह साहेब पण आलेले होते, त्यावेळेस मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या विषयावर त्यांच्याशी चर्चा केली। त्यांनी पण सांगितलं की आमची पद्धत असते, आमच्या 2 टीम येतील, अजून एक टीम अध्यक्ष महोदय आता डिसेंबरमध्ये येणार आहे, ती साधारण तिथलं अधिवेशन चालू आहे पण 14 का 15 डिसेंबरला अशी साधारण अजून एक टीम त्यामध्ये येणार आहे। आणि त्याच्यामुळं आपल्या राज्य सरकारकडनं जेवढे काही आम्हाला निधी उपलब्ध करून देता येईल तो तर करून देण्याचा प्रयत्न या बळीराजाकरता ह्या शेतकऱ्याच्या करता आम्ही केलेला आहेच, ते आमचं कर्तव्य आहे, त्या कर्तव्याच्याच भावनेतून अध्यक्ष महोदय आम्ही केला आहे। पण त्याचबरोबर केंद्राचा पण आणि त्याच्यात त्या दोन्ही वेळेस म्हणजे गृहमंत्री अमित शाह साहेबांना आम्ही भेटलो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना भेटलो आणि शिवराज चव्हाण साहेबांना पण भेटलो आणि तिघांनी सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, साधारण आमचं अशा प्रकारचं नैसर्गिक संकट देशातल्या कुठल्याही राज्यावर आलं तर त्याला मदत करण्याची भूमिका नेहमीच केंद्र सरकारने स्वीकारलेली आहे, घेतलेली आहे आणि त्याच्यातनं तुम्हाला आम्ही निश्चितपणे मदत करू। त्याच्यामुळे आम्हाला पण अपेक्षा आहे की तिथनं निश्चितपणे मदत होईल। त्याचबरोबर डीबीटीद्वारे देखील ह्या सगळ्या रकमा देण्याचा प्रयत्न मग बियाणं असेल, इतर बाबींच्या करता असेल किंवा जे मदत आम्ही शेतकऱ्यांना केलेली आहे त्या मदतीच्या बाबतीमध्ये असेल ती पण देतोय। ह्याच्या व्यतिरिक्त अध्यक्ष महोदय जर कुठल्या सन्माननीय सदस्यांच्या मतदारसंघामध्ये काही शेतकऱ्यांचं नुकसान होऊन देखील त्यांना मदत राहिली असेल तर त्याच्याही संदर्भामध्ये दर आठवड्याला मुख्यमंत्री महोदय कॅबिनेट मीटिंग घेत असतात, त्या कॅबिनेट मीटिंगमध्ये पण आमचा आढावा असतो। त्यामुळं निश्चितच एक गोष्ट खरी आहे, मी आजपर्यंत अनेक अर्थसंकल्प सादर केले, इतरांनी पण समोरच्यांनी पण काहींनी सादर केले, परंतु डिसेंबरच्या पुरवणी मागण्यामध्ये 75,000 कोटी रुपयाचा आकडा कधी आलेला नव्हता। परंतु ते येण्यामागचं कारण बऱ्याच जणांनी मुद्दे राहुलजी पाटलांनी पण सांगितलं, अनेकांनी सांगितलं की कृषीच्या बद्दल ह्या अडचणी येतात, इथं शेतकऱ्यांना त्रास होतो। अध्यक्ष महोदय तेच दूर करण्याच्या करता आम्ही जवळपास पहिल्यांदा 33,000 कोटीचं पॅकेज आणि नंतर 11,000 कोटीचं पॅकेज 44,000 कोटीचं पॅकेज एकंदरीत दिलं। मग त्याच्यामध्ये रस्ते असतील, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना मदत असेल, त्यांच्या खरडून गेलेल्या जमिनी असतील, त्यांच्या विहिरी बुजलेल्या असतील गाळांनी, अशा अनेक प्रकारच्या घटना त्या काळामध्ये घडलेल्या होत्या आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणावर हा शेतकरी जो बळीराजा आहे त्याला मदत करण्याची भूमिका महायुतीच्या सरकारने घेतली आणि त्याच्यावर हा आकडा फुगलेला आहे। आता एक गोष्ट खरी आहे की हे सगळं करत असताना आता एकंदरीतच वर्ष अखेर खर्चावर आता नियंत्रण आम्हाला ठेवावं लागणार आहे। आर्थिक शिस्त पाळून वित्तीय जे निर्देशांक आहेत त्याचं पालन करून सरकार नेहमीच ह्याच्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करतं। अध्यक्ष महोदय आजपर्यंतचा अनुभव आहे। चालू वर्षी देखील अध्यक्ष महोदय पुरवणी मागण्यांमध्ये तरतूद केली असली तरी उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याचं देखील मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने ते ठरवलेलं आहे। शासनाचा तशा प्रकारचा